आहे शिरसाट स्पोर्ट्स. या अगोदर मयूर स्पोर्ट्स यांच्या टी शर्ट आपण पाहिल्यात. आता प्रतीक स्पोर्ट्सच्या टी शर्ट आपण पाहतोय. कदाचित भविष्यात या स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट्सच्या देखील टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर धन्यवाद अंबादासजी शिरसाट, तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेसाठी योगदान देत आहेत, तुम्ही आलात, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर इलियास होळसेकर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आपलंही सहर्ष स्वागत. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. आणि यानंतर एक विशेष सन्मान केला जाईल आदरणीय फरीद काझी यांचा. तो सन्मान असेल कारण यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. युवा सेना तालुका अध्यक्ष आहेत, पडेल विभाग, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं आहेत. लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी मिक्सर, प्रेशर कुकर, टेबल फॅन, इलेक्ट्रिक शेगडी, वॉटर जार 2 ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत असे फरीद काझी यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने. धन्यवाद फरीदजी, आपलंही सहर्ष स्वागत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आपणही खूप चांगले योगदान देत आहे. फक्त 10 रुपयाच्या नाममात्र कुपन मध्ये उद्या तुम्हाला एवढी बक्षिसं मिळतील. त्याच्यासाठी फरीद काझी यांचा सन्मान आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने इथे होतोय. खूप खूप धन्यवाद. जाऊया आता. सामना खूप महत्वाचा आहे कारण दोन्ही संघ जिंकलेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओवर टू कॉम बॉक्स. थैंक यू. शुक्रिया कुणाल दाते. और बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर जरूर होगी, मजा आएगा. रणझंझार वैभव बड़ी और तिरुपति साबरडे के बीच आज के दिन का ये तीसरा मुकाबला डी ग्रुप में, चौथे दिन का खेल. और 8:54 का समय हो गया. वासिक सिंह अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. पुण्यनगरी के बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर और अच्छी गेंद टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज ओंकार हरपाल. गेंद और बल्ले के बीच संपर्क ने बढ़िया गेंदबाजी ऑफ टाइम के बाहर, लाइन बहुत बढ़िया. और 16 चषक में इनको मैंने देखा था करीब से. लंबे कद के खिलाड़ी हैमक्सन से गेंदबाजी करते हैं और पहले माले से गेंद आती है, बिल्कुल पहले माले से गेंद आती है. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. शुरुआत तो बहुत बढ़िया रही है वासिक शेख की. ओंकार ऑन स्ट्राइक. ऑफ टाइम के बाहर गेंद डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया. खिलाड़ी बॉडी पर तैनात है. एक रन लेने का मौका ओंकार के लिए और नो बॉल का इशारा अंपायर द्वारा. और उसके बाद में फ्रीट रन संख्या कर देंगे तो इसी के साथ 2 रन बल्लेबाज ओंकार हरपाल का खाता बिल्कुल खुलता. फ्रीट का इशारा किया गया. फ्रीट आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी 2024 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज अभिषेक आंगने जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था और अब जाकर फ्रीट का कितना फायदा उठाते देखने वाली बात है. फ्लाइंग स्लिप गली 1 पॉइंट, एक्स्ट्रा कवर एक मिडॉक पर खिलाड़ी है. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. ऑनसाइड पर देखिए इस वक्त संदेश पाटे क्या मिडॉर की तरफ रहेंगे या लॉन्ग ऑन की तरफ. लॉन्ग ऑन क्षेत्र में आ रहे हैं और अब एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर आया और एक खिलाड़ी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ है. काफी संख्या में दर्शक मौजूद है. बहुत ही बेहतरीन मुकाबला देख रहे हैं. फुल टॉस गेंद स्वीप किया. खिलाड़ी है दायरे के अंदर. अच्छी फील्डिंग, डायरेक्ट हिट लगाने की कोशिश. जा भाई आप खड़ा है ना एक बार फिर वहां खिलाड़ी बिल्कुल आप देख रहे हैं तो एक ही स्टंप दिखाई दे रहा है. एक स्टंप दिखाई दे रहा है और आपको वो टारगेट करना था. डायरेक्ट हिट आप नहीं लगा पाए हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के ऊपर पहला प्रगति पर है. सुनील जी आपका स्वागत है हमारे कॉम्बॉस में. हर साल की तरह बिल्कुल तैयार है अपने इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लेने के लिए. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. वासिक राफ्टम के इस वक्त पॉइंट क्षेत्र में मौजूद. गैप में गेंद अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज ओंकार हरपाल का. इस प्लेइंग ऑन 3, स्कोर 5 रन. पहले ओवर का खेल कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी हो रही है. ऑन साइड पर स्वीप किया बहुत बढ़िया तरीके से. मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 6 रन बगैर किसी नुकसान के. तिरुपति साबरडे ने पहला मुकाबला जीता. परी 11 विदर्भ और रणझंझार वैभववाड़ी के बीच जो घमासान था, रोचक मुकाबला था. रणझंझार वैभववाड़ी ने वो रोचक मुकाबला जीता था. अब बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर है. स्ट्राइक रेट पर अभिषेक आंगने. पहले ओवर का खेल पावर प्ले ऑन. 5 ओवर का मुकाबला, 1 ओवर का पावर प्ले. बहुत सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं. बैकफुट रन सेट पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं है.
नो मैच स्टैंड में गेंद गिर गई है, तो बिल्कुल 1 रन लेने का मौका। देखिए इस विकेट पर जो पहले ओवर का खेल या इससे पहले 2 मुकाबले हुए हैं, उस मुकाबले में बिल्कुल टप्पा खाने के बाद तेज रफ्तार के साथ गेंद नहीं आ रहे, वो उछाल भी नहीं है, रुक कर गेंद आ रही है, तो बल्लेबाजों के लिए बिल्कुल अग्नि परीक्षा इस विकेट पर। सीमेंट का विकेट है, सीमेंट के विकेट में बहुत बार गेंद टप्पा खाने के बाद बहुत अच्छी तरह से बल्ले के ऊपर आती है, लेकिन इस सतह की बात करें तो थोड़ा रुक कर गेंद आ रही है, तो तकलीफ हो रही है बल्लेबाजों के लिए। बल्लेबाजी इतनी आसान नहीं है। गति का इस्तेमाल किया, स्टेयर किया गेंद को, यहाँ फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात है और 1 रन लेने का मौका, 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। पहले ओवर में स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। तिरुपति साबर ने पहले बल्लेबाजी बिल्कुल करते हुए रणजुंजार वैभववाड़ी ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। समय हो गया है एक छोटे से ब्रेक का, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी 2024 का अद्भुत खेल मैदान के अंदर। पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी आकाश उतेकर, जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, नबी तुल्य गेंदबाजी की थी और विकेट टेकर गेंदबाज है। पहले ओवर में रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। ओंकार हरपल इस वक्त स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के तैयार, 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। काफी ऑफ टाइम के बाहर आंसर पर खेलते खिलाड़ी यहां मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बॉल लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए, और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, सर के ऊपर से गेंद बॉल के बाद 4 रन चौका। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस गेंद को ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज ओंकार हरपल का। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। इस बार भी आंसर पर गेंद दिया, गैप में गेंद है, टाइमिंग बढ़ गया, गेंद बॉडी की तरफ जा रही है। सुंदर फील्डिंग, लॉकआउट पर खिलाड़ी मौजूद थे, काउकॉर्न क्षेत्र में चले गए, विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए अभिषेक आग्ने और ओंकार हरपल बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। करंट रन रेट 10.50 का है। अब थर्ड अंपायर की तरफ इशारा किया गया, बिल्कुल एक बार फिर मैच शुरू हो जाएगा, कोई परेशानी नहीं है। इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर रणजुंजार वैभववाड़ी बनाम तिरुपति साबर ने, और सुरक्षित है बल्लेबाज, कोई नुकसान नहीं है, अच्छी पोजीशन में थे अंपायर। एक बार फिर देखिए बंटी केरकर बिल्कुल अच्छी पोजीशन में थे, एक बार फिर उनको मौका मिला। सीधा क्या हो रहा है मैदान के अंदर नॉस्टे स्क्रीन पर। स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। रणजुंजार ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। संदेश पार्थिव टीम के कप्तान, ऋषि विकेट के पीछे हैं, अनुभव इनके पास, विकेट कीपिंग के बारे में बहुत सारी चर्चा इनकी होती है। स्ट्राइकर पर बल्लेबाज ओंकार हरपल इज प्लेइंग ऑन 11, नाउ स्कोर 14 पर रन। आकाश उतेकर अपनी बॉलिंग मार पर तैयार। दूसरा ओवर है, 5 ओवर का यह मुकाबला। फील्डिंग की जमावट, इस वक्त एक फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट गिर करके कौन सर पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन। क्या गेंद बॉल के बिल्कुल बाहर चली गई है, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा शानदार चौका। एक्शन रिप्ले देखे, टिप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद बाहर की तरफ निकल रही थी। एक बार फिर क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और अच्छा स्ट्रोक का फाइंडिंग बाउंड्री लाइन की तरफ। देखिए क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल, गिर गए थे लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी। ओंकार हरपल की शानदार बल्लेबाजी। इस प्लेइंग ऑन 15, स्कोर 18 पर रन। आकाश उतिकर गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ टाइम के बाहर गेंद थी हवा में, और सीधी बिल्कुल इस वक्त मिडाप पर जो खिलाड़ी है उनके गोदी में जाती हुई बल्लेबाज ओंकार हरपल बैक टू द पेबल एंड, और आकाश उतेकर ने
बिल्कुल स्ट्राइक किया, विकेट लिया है, बहुत महत्वपूर्ण विकेट, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन। फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आंखों से दूर, और मिड ऑफ पर कोई गलती नहीं। बहुत अच्छा कैच वासिक द्वारा। 166 का स्ट्राइक रेट था बल्लेबाज ओंकार का। 9 गेंदों में 15 रन। इंपॉर्टेंट पारी समाप्त होती भी। दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। 18 रन 1 विकेट के नुकसान पर आकाश उतेकर 4 गेंदों में 10 आए हैं। और जब वो बड़े स्ट्रोक आए थे तब एक बार क्रीज के गहराई का इस्तेमाल किया गया था, गेंद को फाइन लेग बाउंड्री की तरफ खेल दिया था बल्लेबाज ओंकार हरपाल ने। उसके बाद में एक बार काफी ऑफ स्टंप के बाद बिल्कुल 5वें 6ठे स्टंप की तरफ गेंद थी, उस गेंद को डीप एंड विकेट बाउंड्री की तरफ खेल दिया था। 2 चौके इस पारी में। अब फिलहाल विकी कर्मे को आप देख रहे हैं, ऋषि और विकी दोनों चर्चा कर रहे हैं। ओंकार 9 गेंदों में 15 रन। आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी करंट रेट 10.80 का, प्रोजेक्ट स्कोर 52 दिखाई दे रहा है। इससे ये प्रेडिक्शन है, देखते हैं इस वक्त क्या होता है। आने वाले मैच की अगर बात करें तो बिल्कुल एक बहुत बड़ा मुकाबला इसके बाद में होगा। अभी ये बेस वर्सेस बेस की लड़ाई चल रही है। खेलो मेरे से आणि ठिकाणी आपण बघितलं की बॅनर आहे, त्या बॅनरच्या बरोबर समोर काही प्रेक्षक उभे आहेत, त्यांना विनंती आहे तिथून आपण बाजूला व्हायचे, सर्वांनी बाजूला प्लीज। इस बार रचनात्मक बल्लेबाजी करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। एक विकेट से देखिए कहानी बदलती है। श्रीकांत कोने मैदान के अंदर हैं और उनके खिलाफ एक अच्छा प्लान, अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा। आकाश उतेकर 1 विकेट प्राप्त हुआ। उसके बाद में कॉन्फिडेंस आसमान की तरफ, सातवें आसमान की तरफ एक बार फिर बढ़ता हुआ। 8 रन 1 विकेट के नुकसान पर श्रीकांत कोने इनफॉर्म बैटर, गेम चेंजर खिलाड़ी है। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, दोबारा एक बार फिर अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाया, अच्छा संपर्क नहीं था। अच्छा कमबैक। लगातार 2 गेंदों पर अगर देखें तो बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है। इस ओवर में आए 10 रन 1 विकेट। आकाश उतेकर का ओवर समाप्त। 2 ओवर के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर तिरुपति साबर ने मुख्य व्यासपीठावर करतोय गुरुनाथ तारी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करायचे आहेत। तेजस लाड समर्थ स्पोर्ट्स यांचा इथे सन्मान केला जाईल। या स्पर्धेमध्ये जे स्टंप्स तुम्ही पाहताय ते त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहेत। तेजस लाड यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतो। समर्थ स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा तेजस लाड यांचा सन्मान। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ओव्हर नंतर पुढील सन्मान आपण घेऊया। बिल्कुल ये कैच लिया गया। गेंदबाज का नाम है बरकत, हमेशा करते हरकत, तो बिल्कुल इनको बरकत मिली है। बहुत बढ़िया कैच है बाउंड्री रन पर लॉन्ग ऑन क्षेत्र में। कराट से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी मैदान के अंदर आए और पहली गेंद पर अभिषेक आग्ने का विकेट लिया गया है। चेक। यानंतर महालक्ष्मी ज्वेलर्स चे संजय सोमन साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। संजय सोमन साहेब आपलंही मनपूर्वक आभार। दरवर्षी आपलं योगदान या स्पर्धेसाठी असतं। टॉस कॉइन आपण जो पाहतोय त्यांच्या माध्यमातून नेहमीच बनवला जातो। महालक्ष्मी ज्वेलर्स चे संजय सोमन साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो। धन्यवाद संजयजी, आपल्या योगदानाबद्दल आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपला होतोय सन्मान। यानंतर उद्योजक रामेश्वर मेडिकलचे सनीत आचरेकर यांचा सन्मान इथे केला जाईल। सनीत आचरेकर युवा उद्योजक यांचा सन्मान इथे होतो आमच्या मुख्य व्यासपीठावर। आपलंही सहर्ष स्वागत। त्यांना इथे सन्मानित केले जाते गुरुनाथ तारी यांच्या उपस्थितीमध्ये। सनीत आचरेकर रामेश्वर मेडिकलचे उद्योजक। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये।
दोबारा हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे के, ये कैच हो जाएगा, बिल्कुल कैच आउट। बरकत ने दूसरी सफलता अर्जित की है। अनिकेत ने बहुत ही बेहतरीन कैच लपका, विकेट गिरने का सिलसिला जारी है। कुणाल हमारे साथ जुड़ने वाले, कुणाल ओवर टू यू। यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। आपल्याच आनंदवाडी गावचे सुपुत्र मुंबई पोलीस सेवा निवृत्त झालेले आहेत दिगंबर तारी साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। दिगंबरजी तारी साहेब, या आपलं सहर्ष स्वागत। मुंबई पोलीस सेवा निवृत्त झालेले आहेत। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आणि नुकतंच ते सेवानिवृत्त झालेत। आपल्याच आनंदवाडी गावचे ते सुपुत्र आहेत। आपल्याला अभिमान आहे तुमचा साहेब, आपलं सहर्ष स्वागत आणि जय महाराष्ट्र। त्यांचा सन्मान होतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद। कीर्तिमान के दहलीज पर गेंदबाज है बरकत, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं ऑन हैट्रिक। मेहमानों का सम्मान मंच पर, अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी संस्कृति है, परंपरा है। और लगातार 2 झटके दिए हैं। बरकत बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। क्या टूर्नामेंट की पहली हैट्रिक पूरी करने में इनको वो कामयाबी मिलेगी? ने बल्ले बात राजेश धोबी श्री को जिन्होंने खाता नहीं खोला, बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर। इस बार अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, खूबसूरती के साथ रचनात्मक तरीके से गेंद को खेल दिया था। पॉइंट क्षेत्र में 1 रन लेने का मौका और इसी सिंगल के साथ स्कोर बिल्कुल तीसरे ओवर में अब आगे बढ़ता हुआ 19 रन 3 विकेट के नुकसान पर। फिजिक्स का स्कोर दिखाई दे रहा है 36, करंट रन रेट बिल्कुल 8 के नीचे है। तो बरकत की गेंदबाजी कमाल की हो रही है, लाइन लेन पर निर्भर है, अच्छा एक्शन, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रेन पर मैन इन फॉर्म श्रीकांत कोने, और एक अच्छी गेंद टिपा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। ऑन साइड पर खेलने का प्रयास, विकेट के पीछे ऋषि बहुत अच्छा काम कर रहे हैं। श्रीकांत कोने इस मुकाबले में संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है। बेहतरीन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी बरकत द्वारा। और श्रीकांत कोने के लिए कोई समस्या है क्या? सामने कोई लाइट है, वो परेशान कर रहा है, वो देखा जाएगा। अंपायर बिल्कुल चर्चा कर रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक ऑफिशियल के तौर पर दोनों अंपायर बिल्कुल थोड़ा सा रुक गए हैं। और बरकत का अच्छा ओवर अभी तक साबित होता। बेहतरीन गेंदबाजी की है, लाइन बहुत बढ़िया, ज्यादा छोटी गेंदबाजी नहीं कर रहे, शॉर्ट पिच गेंदबाजी नहीं कर रहे, कंधों का इस्तेमाल नहीं कर रहे, लेन गेंदबाजी कर रहे, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे और परेशान करते हुए बल्लेबाजों को। सनलाइट में बल्लेबाजी करना या एक बार फिर गेंदबाजी करना या क्रिकेट खेलना और फ्लडलाइट में क्रिकेट खेलना थोड़ी सी अलग बात होती है। और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी, बहुत ही बेहतरीन आयोजन, शानदार खेल, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट, ऑल इंडिया लेवल के खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आए हैं। और ऑनफील्ड अंपायर ब्लू लाइट।
तमाम प्रेक्षकांना विनंती आहे तिथून थोडे बाजूला व्हा, त्या बॅनर पासून आपल्याला बाजूला व्हायचंय. तुम्ही सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच देवगडचे तमाम प्रेक्षक, थैंक यू वेरी मच. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं. दोनों टीमें, तगड़ी टीमें, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई. कुछ देर के लिए खेल बिल्कुल रुका हुआ था और अब बल्लेबाज तैयार है. श्रीकांत कोने, बरकत ने कमाल के गेंदबाजी करे. 4 गेंदों में केवल 1 रन और 2 विकेट चटका. क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी श्रीकांत कोने के लिए. पुल टॉस गेंद आंसर पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे. बरकत ने तीसरी बार शिकार किया है. मैग्निफिसेंट बॉलिंग. श्रीकांत कोने बैक टू द पेवेलियन और एक बड़ा विकेट, प्राइसलेस विकेट है. बरकत इस मुकाबले में जान डाल रहे हैं. परी 11 विदर्भ टीम के कप्तान और यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. परी 11 विदर्भ संघाचा कर्णधार आणि यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. अशु आणि रवी आयरे टीमचे संघनायक. आणि आता तर मॅचचं जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिरुपती साबर्डे. बरकतनं अफलातून गोलंदाजी केले, काय भन्नाट मारा केलाय. आता फुलटा चेंडू होता परंतु ऑफ्टनच्या बाहेरची दिशा होती आणि ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये श्रीकांत कोणे बाद झाला. 4 चेंडूमध्ये यावेळेला बघितलं तर त्याला आपलं खातं खोलता आले नाहीये. बरकतनं तीसरे ओवर का खेल, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज बरकत द्वारा. स्ट्राइक केरन पर अब नए बल्लेबाज राज और राजेश, राज गोटनकर, राजेश धोबी, दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है और दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर. क्या कमाल का प्रदर्शन रहा है. ये सरदार असरदार दमदार गेंदबाजी. स्ट्राइक केरन पर बल्लेबाज राज गोटनकर, ये बल्लेबाजी कर सकते हैं. बहुत साल से अच्छी क्रिकेट, टेनिस क्रिकेट में बिल्कुल अपनी पहचान बना चुके हैं. और कमाल की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में बरकत द्वारा. इस ओव्हर में 3 विकेट और 1 रन आया है. प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, बरकतची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अफलातून कामगिरी, 3 गडी बाद केलेले आहेत. रवी आयरे बोलतो. नियम पाहिजे. थैंक यू मिस्टर दिनेश. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं आनंदबाड़ी चैंपियन ट्रॉफी 2024. 3 ओवर के बाद 19 4 विकेट के नुकसान पर तिरुपति साबर्डे पारी बिल्कुल लड़खड़ाती भी. रवि आयरे, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, अनुरोध करना चाहूंगा, आपको हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है. अपोनेंट टीम के कप्तान पहुंच चुके हैं. विकी को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. इस बार आगे गेंद थी, अच्छा स्ट्रोक है लेकिन क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा. उसके बाद में आपने भाई क्या कर दिया है, कहां थ्रो करना चाह रहे हैं. एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग है. गौरव सामंत बिल्कुल ये दिखाएंगे कि क्या हुआ था मैदान के अंदर. संदेश पांडे बिल्कुल कप्तान है. ऋषि झोरे, ऋषि की बात करते इस पर विकेट के पीछे और एक्शन रिप्ले देखे क्या हुआ था. स्ट्रोक तो बिल्कुल बहुत बढ़िया और ऑन साइड पर खेलने का प्रयास, देखिए ऑन साइड पर खेलने का प्रयास किया था. बॉटरमैन का अच्छा इस्तेमाल. मिड विकेट पर खिलाड़ी है. यहां क्या छूटा, सपना टूटा. थ्रो भाई कहां कर रहे, भाई कहां थ्रो कर रहे हैं आप, कहां थ्रो कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है. 20 रन 4 विकेट के नुकसान पर तो गुस्सा निकालना चाहते थे, वो क्या छूटा था. विकी इस बार गेंद को ड्राइव किया डीपी स्टैक पर. बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. महेश ने गेंद को उठाया, 1 रन लेने का मौका. इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 4था ओवर 21 4 विकेट के नुकसान पर राज कोटनकर 1 पर बल्लेबाजी कर रहे. राजेश ने 2 रन बनाए हैं, 2 गेंदों का सामना किया है. ये बहुत ही बड़ा मुकाबला
आनंदवाड़ी ग्रामस्थ मंडल आनंदवाड़ी देवगढ़ प्रेजेंट आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी 2024 का अद्भुत खेल आप देख रहे हैं। तीसरे दिन की जो कहानी थी बहुत इंटरेस्टिंग रही थी, जिस तरह से बबलू पाटिल ने वो छक्का जड़ा था और रोचक मुकाबला समाप्त हुआ। अब ये चौथे दिन का खेल है, पैरों पर गेंद, पीछे बाउंड्री लाइन पर डीप स्क्वायर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका। इस सतह पर रन बनाना इतना आसान नहीं है, आपका शॉट सिलेक्शन बहुत अच्छा हो जाएगा। एक बार गेंद के मेरिट के हिसाब से आप बल्लेबाजी करेंगे तो रन बिल्कुल बनेंगे, लेकिन जब टप्पा खाने के बाद गेंद ज्यादा ऊपर नहीं आ रही है और थोड़ा रुक कर आ रही है, सीमेंट का विकेट है, फिर भी अगर देखें तो गेंदबाजों के लिए बिल्कुल मदद मिल रही है। 22 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है विकी कर्मे। पिछले 3-4 सालों में बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। रनर्स इंतजार की टीम की बात करें तो टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज राज कोटनकर। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी कर रहे, जोरदार अपील, घूमकर खेलना चाहते थे, दे घुमा के खेलने का प्रयास, लेग बाय का इशारा। और इस पहली पारी की अगर बात करें तो बिल्कुल एक अच्छा ओवर। इससे पहले शानदार गेंदबाजी बरकत की तरफ से, उसके बाद में विकी कल में गेंदबाजी कर रहे हैं। एक इंटरेस्टिंग बात मैं आपको बताने की कोशिश करूंगा, इससे पहले तिरुपति साबरडे टीम के अंदर यही गेंदबाज प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते थे विकी कल में। आज अगर देखें तो रनर्स इंतजार वैभववाड़ी के प्रमुख गेंदबाज बन गए हैं। जैसे देखें इससे पहले मयूर कारंडे और खुने एक टीम में खेल रहे थे, जब सागी में वो टूर्नामेंट हुआ था, गोवा में टूर्नामेंट। आप एक दूसरे के खिलाफ खेल रहे हैं, क्रिकेट का खेल है। ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं, ऑफ टाइप के बाहर के डायरेक्ट हिट लगाने की कोशिश, कवर करने के लिए खिलाड़ी आए हैं और एक बार फिर रन देना चाह रहे हैं। यहाँ तालमेल की कमी आई है, यहाँ मौका बनेगा। एक बार फिर भाग रहे हैं मैदान के अंदर, भाग रहे हैं, तालियां बज रही है, शिट्टियां बज रही है, माहौल बनता हुआ थोड़ा सा प्रदर्शकों के लिए कुछ ना कुछ तो चाहिए। इससे पहले मिड विकेट पर वो कैच छूटा था, वो थ्रो करने का प्रयास किया गया, एक बार फिर वो गुस्सा निकालना चाहते थे। उसके बाद में देखे ये फनी मोमेंट है भाई, फनी मोमेंट है। ऋषि साहब थोड़ा सा बॉडी का बैलेंस आपने खो दिया और विकेट एक बार फिर मिल सकता था, रन आउट का मौका। एक खिलाड़ी 2 बार भागा है, स्ट्राइक रेंज से नॉन स्ट्राइक रेंज तक, नॉन स्ट्राइक रेंज से एक बार फिर स्ट्राइक रेंज की तरफ भागना पड़ेगा भाई अपने टीम के लिए। थोड़ा तालमेल में कमी आई है मैदान के अंदर। 23 रन 4 विकेट के नुकसान पर ओवर चौथा प्रगति पर है। प्रमुख गेंदबाज के तौर पर विकी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 3 रन और एक अच्छी गेंद, खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज द्वारा। देखिए जो पारंपरिक टेनिस क्रिकेट है उसको खेलने की कोशिश हो रही है, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही है। इस ओवर में 3 रन बेहतरीन गेंदबाजी बरकत और विकी कर्मे ने प्रभावित किया। 4 ओवर 23 रन 4 विकेट के नुकसान पर। आइए डीजे मास्टर एक छोटा सा एक बार फिर ब्रेक लेते हैं और मधुर संगीत के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी। संगणक आहे, प्रतिस्पर्धी संघाचा संगणक मंचावरती दाखल झालेला आहे। 4 षटक 23 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिरुपती साबर्डेचा संघ मैदानावरती संघर्ष करतोय, धाबां करता संघ 12 चेंडू शिल्लक आहेत। जर 12 चेंडू मध्ये अजून 25 धाबा आल्या तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं आपल्याला बघायला मिळेल, परंतु 2 षटकामध्ये काय जबरदस्त गोल होता, तिखट मारा। आपण बघितलं तर 1 षटक अजून बाकी आहे, म्हणजे 5 षटकांचा सामना आहे। तर यापूर्वी 6 षटकांचे सामने होते, तर हे शेवटचं षटक आहे। या शेवटच्या षटकामध्ये जर बघितलं तर तुम्हाला 6 चेंडूत कमीत कमी 15 ते 20 धाबा या ठिकाणी उभारावे लागतील। जर 2 षटक असतील तर 25 धाबा झाले असते, परंतु आता 5 षटकांचा सामना आहे, 1 षटक या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे निर्णायक षटक अत्यंत महत्त्वाचं असेल। यापूर्वी आपण बघितलं तर रवी अरे ज्यावेळेला बॅटिंग करत 2 षटकात त्याने घेतले आणि 12 चेंडूमध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली होती। शेवटचं षटक निर्णायक षटकाचा खेळ मैदानावरती विकी कर्मेच्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 3 धाबा आल्यात। बरकतनं अप्रतिम गोलंदाजी केली, 1 धाव दिली आणि 3 बळी प्राप्त केले होते। रवी आयरे आपण टॉस साठी यायचंय, रवी आयरे आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय। प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहे टॉस साठी। श्री कुणे आज चांगली बॅटिंग नाही झाली या मॅच मध्ये, यापूर्वी त्याचा कव्हर ड्राईव्ह अगदी बघण्यासारखा होता, अगदी पाहण्यासारखा होता। खूप चांगलं तंत्र आपण पाहिलं, लीन करून यावेळेला पुढे सरसावत अप्रतिमरित्या अगदी बॅटच्या मधोमध प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण बघितला।
त्याला आपण पुस्तकी फटका म्हणतो, कॉपीबुक स्टाईल या वेळा तो चेंडू खेळला होता, परंतु त्यानंतर या मॅच मध्ये त्याला सूर सापडला नाहीये. अप्रतिम बरकतकडून मारा. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 5.75चा. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहू शकता 28. कमीत कमी 35-40 धावा इथे तुम्हाला उभारावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. आपल्या कोट्यातलं दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन बरकत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. या बैला बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा हो संधी होती. चुकीच्या एंडला थ्रो केला गेलाय. बाईचा इशारा झालेला आहे. तुम्हाला थ्रो करायचा होता नॉन स्ट्रायकर एंडला. आता डगआउट अस्वस्थ झालेला आहे आणि व्हाईट बॉलसाठी निश्चितच या ठिकाणी चॅलेंज केलं गेलेलं आहे. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे आणि तो रिव्ह्यू अर्थात आपण पाहू शकता बॅटर कडून आहे. पंचाचा इशारा झालाय. तिसरे पंच बिझी होतील. टीव्ही अंपायर आपल्याला बघायला मिळतील. मैदानावरती निश्चितच बरकतची जी गोलंदाजी आतापर्यंत अफलातून राहिले, शानदार कामगिरी त्याने केले. रवी आयरे देखील दाखल झालेले आहे. रवी आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर विदर्भ संघाचा कॅप्टन आशुतोष, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. अगदी हे अत्यंत महत्वाचं शेवटचं षटक आहे. निर्णायक षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. निर्णायक षटक आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता राजेश धोबी. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. इथून स्ट्राईक रेट चांगला करण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल संदेश पार्टे. अंपायर लाईट व्यासपीठावरचं लाईट. ओके चला मॅच पुन्हा एकदा सुरू होतोय. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बरकत. डावखुरा गोलंदाज. अमित चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? निश्चित येणार आहे. बरकतला 4था बळी मिळतो आहे. फलंदाज राजेश धोबी बॅक टू द पॅव्हलियन आणि इथे तिरुपती सावंडी संघाला बसतोय आणखी एक मोठा धक्का. 5वा धक्का. काय घडलंय आणि काय बिघडलंय या सामन्यामध्ये बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॉडीचा बॅलन्स चांगला नव्हता. अगदी दूर खेळला यावेळेला चेंडू आपण पाहू शकता बॉडीपासून शरीरापासून आणि कोणती चूक नाही अनिकेतकडून. चांगला झेल पकडला आणि इथे बॅटर राजेश धोबीचा खेळ संपलेला आहे. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना अतिशय तिखट आणि घातक गोलंदाजी आपण पाहू शकता. कराडचा खेळाडू आहे आणि कराड प्रीमियर लीग मध्ये अत्यंत चांगली कामगिरी त्याने अनेक वेळा केलेली आहे. एक या भागामधनं व्यावसायिक खेळाडू म्हणून आज आपण बरकतकडे पाहतो. त्याने यावेळेला त्याची जी निवड सार्थ ठरवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला तिरुपती सावंडी संघ अडचणीत सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे. संकटमोचक खेळाडूची आवश्यकता. इथून आतून तुमच्याकडे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. एक चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. राजसिंग राजकोटनकर दोन्ही बॅटर मैदानावरती. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय परंतु इथे वासिकचा हा 3रा झेल आहे. राज सिंग बॅक टू द पॅव्हलियन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बरकतनं आतापर्यंत जे विकेट मिळवलेले आहेत त्याच्या 5 विकेट आहेत आणि फक्त 1 धाव दिलेले. प्रेक्षकांना विनंती आहे, देवगडचे तमाम प्रेक्षक आपण सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केले. 5 गडी बाद करणारा हा खेळाडू बरकतसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. थँक्यू. 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अफलातून कामगिरी. आज कराड सातारा सांगलीमध्ये प्रेक्षक निश्चितच खुश असतील. ज्या पद्धतीनं बरकतनं चांगली कामगिरी केली. अतिशय आश्वासक गोलंदाजी. फलंदाजी मात्र आपण बघितलं तर तितकीची चांगली होत नाहीये. तिरुपती सावंडीचा संघ संघर्ष करतोय. 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण बघतोय 22वा पर्व आणि या आजच्या 3ऱ्या सामन्यामध्ये जर बघितलं तर निश्चितच गोलंदाजांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त गोलंदाजी केले. फलंदाज प्रेझेंटी लावतायत आणि डगआउटच्या दिशेने जात आहेत. 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा आपण बघितलं ऑन हॅट्रिक. सुनील सर खूप चांगली माहिती देत आहेत. विघ्नेश आमच्या बरोबर आहे ऑनलाईन स्कोरर. दुसऱ्यांदा संधी आली म्हणजे यापूर्वी बरकतनं तशा प्रकारची कामगिरी केली 2दा खूप चांगल्या पद्धतीनं. ही दुसऱ्यांदा संधी आहे.
ऑन हैट्रिक फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। बरकत नए बल्लेबाज आए हैं संजय, उसको 24 विकेट के नुकसान पर। राज घोटनकर एक पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया। इससे पहले बहुत अच्छी बल्लेबाजी रही थी राज घोटनकर की। कीर्तिमान के दहलीज पर गेंदबाज अभी तक 5 विकेट चटकाए हैं। अब आगे गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी इस वक्त नहीं आएंगे, बहुत दूर है और 2 रन लेने का मौका। तो 5 विकेट का हॉल आज बरकत ने पूरा किया। यहां एक बार फिर तालमेल में कमी आई है, तालमेल में बिल्कुल कमी आई है। रनआउट का मौका है और किसी एक बल्लेबाज को भाई जाना पड़ेगा, मैदान के बाहर जाना पड़ेगा। संजय जो कि लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर है, टीम के कप्तान। अब देखते हैं कौन मैदान के बाहर जाएगा, राज कोटनकर या बंधु संजय। बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं यंग बॉयज। साबरडे, तिरुपति साबरडे के कप्तान मैदान के अंदर। यंग बॉयज साबरडे द्वारा एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट बिल्कुल आ रहा है। 28 तारीख को होगा आगाज, 1 तारीख को होगा ग्रैंड फिनाले। अंपायर का क्या फैसला वो भी देखना बहुत जरूरी है। इस वक्त दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है, 2 रन मिलेंगे, कोई नुकसान नहीं है। कहानी में दोबारा ट्विस्ट। चैंपियन ट्रॉफी 2024 है सुपर हिट और कोई नुकसान नहीं है, 2 रन बिल्कुल बल्लेबाजों को मिलते हुए। 26 विकेट के नुकसान पर ओवर 5वां निर्णायक ओवर का खेल। सुंदर स्ट्रोक, गेंद को पीछे हटकर खेल दिया। वासिक गेंद की तरफ आए, 1 रन लेने का मौका। और इस पारी की बात कर तो आखिरी गेंद शेष है। ऋषि बहुत खुश विकेट के पीछे। संदेश पाठक टीम की कप्तानी कर रहे हैं और बहुत अच्छी कप्तानी रही है और खास करके प्रभावित किया बरकत शेख ने। क्या जबरदस्त गेंदबाजी की है 27 विकेट के नुकसान पर। और अच्छी गेंद ब्लॉक होल में ऑन सर पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है। बरकत ने गेंद को उठाया, रनआउट का मौका है। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन बरकत शेख द्वारा। और इनके 2 ओवर की अगर कहानी देखें तो 2 ओवर 5 रन और 5 विकेट और कमाल का प्रदर्शन। और 5 ओवर के बाद रन संख्या अगर देखें तो 28 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 29 रनों का लक्ष्य तिरुपति साबरडे ने रखा है। रनों इंतजार वैभव बाड़ी के सामने। 2 ओवर 5 रन 5 विकेट, मतलब कमाल की गेंदबाजी। एक अच्छा स्पेल था और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। अगला मैच, नेक्स्ट मैच, दोनों कप्तान हमारे साथ जुड़े हुए हैं और चलते हैं टॉस वॉस। टॉस केला जाणार आहे। विदर्भ संघाचे कॅप्टन त्याचबरोबर यशवंतराव बाचांगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय मिलिंदजी माने साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, प्लीज यायचे। क्रमांक 4 आनंदवाडीची मागणी झाली। आनंदवाडी याचा अर्थ यशवंत भाऊ पाचांगी टीमचा कॅप्टन रवी ऐरेने जिंकला टॉस। आता एक सामना जेव्हा आपण पराभूत होतो त्यानंतर तुमच्याकडे आता टॉस जिंकल्याचा निर्णय तुमच्या हातामध्ये, काय घेणार आहात? फिल्डिंग करू आम्ही। फिल्डिंग करण्याचा निर्णय। यावेळेला तुमच्या टीम मध्ये एखादा बदल असेल या मॅच मध्ये? नाही, आम्ही मागच्या सामन्यामध्ये झालेला पराभव, त्यातून आता काय बोध घ्या? प्रयत्न करू। झाली आम्ही प्रवास करून त्याच्यामुळं येणे झालं आमचं, तर जे काहीचा प्रयत्न करू। निश्चित तुम्हाला शुभेच्छा असतील। सामना देखील सुरू होतोय। मिलिंद माने साहेब पण व्यासपीठावरती असतात। आशुतोष, मागच्या सामन्यात छान खेळलात, एक छोटीशी चूक झाली, आता ती जाणीवपूर्वक नव्हती परंतु झालेली आहे, त्यातून टीमचा परफॉर्मन्स ओव्हरऑल कसा होता? सर सर्वप्रथम तर मला आम्ही
ते हार मंजूर करावी लागली आणि माझी टीम आज सेकंड फेरीमध्ये आली नाही का, तर ते विसरून समजून घेतलं. कारण की आता हा आमचा चान्स आहे, आम्हाला आता खेळावंच लागेल. तर करूया बरोबर मॅच तुमच्यासाठी असणार आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. अत्यंत महत्वाचा मॅच, महत्वाचा सामना निश्चितच असणार यात काही शंका नाहीये. तर इथे पाचंगी संघाचे कॅप्टनने जिंकला टॉस आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघनायक सांगतायत झालेल्या चुकांमधून पुन्हा एकदा बोध घेऊन या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी शेवटचा निकराचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी ते दोन्ही संघ सज्ज असतील. तर यशवंत पाचंगी टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री मिस्टर कुणाल दाते. चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे संतोषी यांचं मनपूर्वक आभार. संतोषी हॉटेल, सदा स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस रेडी यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. सदा धुरी, हॉटेल सानिका, सिद्धिविनायक फिशरीज मालवण, सोनू खंदारे, आसिफ मुजावर, आकिब मुजावर, सनशाईन होमस्टे सहदेव वापर्डेकर यांचं मनपूर्वक आभार. आबा वापर्डेकर, धनश्री सी फूड, श्री राहुल हुर्णेकर, USH सी फूड सप्लायर मालवण, द्विजकांत कोयंडे, कोयंडे फिशरीज. चला जाऊया मॅचकडे. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी मालिकेवरची बाईक आपल्याला दिली आहे. 30 बॉल 29 रन. पहिलाच बॉल, जागा मिळाली. पहिल्याच बॉलवर थोडासा बाहेर टाकलेला बॉल होता लेफ्टी बॅटरसाठी. महेश नानगुडे आणि वासिक ही सलामीची जोडी आहे. महेश नानगुडे चांगला खेळत आला या हंगामामध्ये. लेफ्टी बॅटर, महत्वाचा खेळाडू, परंतु लक्ष छोटे आहे. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर इथे टाकत असताना राज बरोबर अचूकतेवर भर दिलाय. पहिल्या 2 बॉलवर शांत ठेवले राज सिंगने फलंदाजांना. 28 बॉल 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत राज सिंगने आणि सध्या गोलंदाजीमध्ये पहिल्या डावामध्ये राज्य केलं. गोलंदाज होता बरकत, पहिला असा गोलंदाज ठरलाय ज्या गोलंदाजाने फायपर पूर्ण केला. 5 विकेट, 5 विकेट हॉल. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये एक मात्र अर्धशतक आलंय. कृष्णा सातपुतेने ते ठोकलंय. पुन्हा एकदा तिसरा बॉल, यावेळेला थोडासा बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा, तो व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRS वापरलाय. रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी. तर DRS चा वापर इथे होतोय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला गोलंदाजी करणाऱ्या टीमने. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल आहे म्हणजे जो DRS होता तो आता तुम्ही गमवलाय. एकच रिव्ह्यू होता तो तुम्ही गमवलाय. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा कायम ठेवलाय टीव्ही अंपायरने देखील. ओहो, पुन्हा एकदा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. फलंदाजाचा विचार केला तर महेश नानगुडेकडे. चांगली गोलंदाजी, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. लक्ष मोठं नाहीये, परंतु काल आपण सामना पाहिलाय 38 धावांमध्ये देखील शेवटच्या बॉलपर्यंत लढाई. आता आडव्या बॅटने थोडासा स्लॉग खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. खातं उघडले अखेर महेश नानगुडेचं. 4 बॉल नंतर एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 2. वासिक मागच्या मॅच मध्ये काय खेळला होता वासिक. दमदार फलंदाजी. फातिमा नगर पुणेचा हा खेळाडू. लेग स्टंप गार्ड इथे घेत असताना अंपायर कडून. एक आक्रमक बॅटर आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे वासिक.
उंची पहा त्याची, खेळण्याची पद्धत, इनसाइड आउट चांगले फटके मारतो, चांगला खेळला. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅचला सुरुवात चांगली केली आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर, एक धाव मिळेल. राज सिंगचं मी कौतुक करेन, चांगली गोलंदाजी त्यांनी केली. या ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत 3 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. लक्ष जास्त मोठं नाहीये, लक्ष या मॅच मध्ये 29 आहे. रणझुंजार वैभववाडी टीमच्या समोर, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक चांगलं टाकलंय तिरुपती सावर्डेचा गोलंदाज राज सिंगने. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा शफल झालाय फलंदाज, आणि त्याचमुळे पंच इथे इशारा करतायत हा डॉट बॉल आहे. परंतु मला वाटतंय की फलंदाज DRS घेत आहेत. त्यांचं म्हणणं असेल कदाचित ते खेळपट्टीच्या बाहेर किंवा त्या बॉक्सच्या बाहेर तर बॉल पडलेला नाही ना, त्याच्यामुळे वासिकने इथे DRS वापरलाय. बघूया आता टीव्ही अंपायर काय निर्णय देत आहेत. इट्स अ फेअर बॉल, योग्य बॉल आहे. त्याच्यामुळे जे दोन्ही टीमचे रिव्ह्यू होते ते गमवलेले आहेत. चला, वासिक निर्णय दिलाय, टीव्ही अंपायरने दिलाय, त्याच्यामुळे पंचांशी ऑनफिल्ड अंपायरशी तुम्ही काहीच बोलू नका. निर्णय आलेला आहे, तो आता अंतिम असेल. दोन्ही टीमने आता तुमचे रिव्ह्यू गमवलेले आहेत, कारण नियम सर्वांसाठी सारखेच आहेत या स्पर्धेमध्ये, पारदर्शकता आहे. त्यांनी रिव्ह्यू गमवला, तुम्ही रिव्ह्यू गमवलेला आहे. आता दोन्ही टीमकडे एकही रिव्ह्यू शिल्लक नाहीये. 24 बॉल 26 धावांची आवश्यकता. हा ऍक्शन रिप्ले घ्या. जास्त शफल झाला बॅटर, त्यामुळे योग्य बॉल कळवलाय टीव्ही अंपायरने देखील. चांगला निर्णय. फलंदाज पहा 3 स्टंप सोडून खेळतोय. एक्झॅक्ट बॉलिंग कुठे केली जाईल, बॉलरने कुठे बॉल टाकावा हे टीव्ही अंपायरने पाहिलं आणि त्यानंतर डॉट बॉल कळवलाय. राजेश ढोबी आता गोलंदाजीसाठी सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे खेळाडू. सिल्वर स्टार भिवंडी मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली. देवरोडची स्पर्धा असेल, त्याच्यानंतर फलटणची स्पर्धा असेल, अध्यक्ष चषक, तिथे चांगली कामगिरी केली आहे राजेश ढोबीने. तो गोलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 3. पहिलं षटक इथे संपलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात. समोर खेळतोय वासिक शेख. पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, अगदी स्ट्रेट सेट केलेला, त्यामुळे इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. हळूहळू जो रिक्वायर रन रेट आहे तो वाढतोय, हे मात्र विशेष या मॅच मध्ये. जेवढे डॉट बॉल येतील तेवढी मजा येईल या मॅच मध्ये. सामना रंगेल. 23 बॉल 26 रन. पुढचा बॉल राजेशचा, हा उडवलाय, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलंय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळत असताना वासिक शेखच्या बॅट मधून येतोय धमाका, षटकार. सेमी हेलिकॉप्टर उडवला, बरोबर आउटसाइड द ऑफ स्टंप, शफल झाला आणि फेकून दिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग. 6 धावा. टीमची धावसंख्या 9. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर वाईड यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन ढकललाय बॉल. स्वीपर कव्हर आहे डीप मध्ये, तिथून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगल मिळते. वासिकच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या 10. लक्ष या मॅच मध्ये सोपं आहे, षटकाराने ते अजून सोपं होतंय, कारण 29 करायचे होते, आता 19 करायचे आहेत. याच्यानंतर होणारा सामना परी 11 विदर्भ विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे तथा शिरसाट स्पोर्ट्स पुणे शिरूर. हा संघ इन ऍक्शन असेल. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ पराभूत झालेत, त्याच्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हारला तर या स्पर्धेच्या बाहेर जाल. या मॅच मधून जो संघ पराभूत होईल तो नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल, म्हणजेच 5व्या सामन्यामध्ये. म्हणजे आज तुम्हाला लीग मॅचेस खेळता येतील. कमी गतीने टाकलेला बॉल, पिकअप शॉट, मिड विकेट मध्ये चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद.
विश्वास दाखवलाय टीमवर. आता त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. बरकतने 5 विकेट घेतल्या. पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने 5 विकेट हॉल 5 पर पूर्ण केलाय या स्पर्धेमध्ये. उलटा मारलाय. वाह, काय प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून एफर्ट. हा जर झेल झाला असताना तर किशन देवेंद्रचा जो झेल या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी पाहिला, फ्लाय स्लिप मध्ये पहा. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. उलटा फटका, स्विच हिट, एक हात निसटला आणि तिथे क्षेत्ररक्षकाने वाह काय प्रयत्न दाखवला होता. आय थिंक ओमकार हरपाल तिथे होता. चांगला प्रयत्न त्याच्याकडून. बोल तयार. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. खरा फिल्डिंग, कॅच ड्रॉप, बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि हा येतोय चौकार. पंधरा धावा झाल्यात. आता 18 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी रणझुंजार वैभव वाडी या टीमच्या समोर. तिरुपती सावर्डेच्या विरुद्ध खेळत असताना 18 चेंडू 14 धावा असेही सामने कमालीचे रंगले त्या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं या वर्षीचं. कारण कालचे जर सामने तुम्ही पाहिले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना प्रेक्षकांना पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे आज भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आज स्पर्धेचा महत्वाचा दिवस. ग्रुप डी मधले 4 संघ एकत्रित खेळताना दिसत आहेत. 3 ग्रुप झालेले आहेत. राज सिंग आला, त्याच्या विरुद्ध उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे राज सिंगने या अगोदरच्या षटकामध्ये देखील. उंच पुरा आहे, लेफ्ट आर्म सीमर, खांद्याचा चांगला वापर करतोय, परफेक्ट टप्पा, दिशेवरचं नियंत्रण, या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलाय, स्ट्रेट मारलाय फटका, फिल्डर आहे, प्रयत्न चांगला आहे, यावेळेला चूक होताना दिसत नाहीये. राज सिंगला विकेट, फलंदाज बाद. एक चांगला झेल टिपलाय, भरपूर अंतर कापलं त्याने. ऑलमोस्ट लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन पर्यंत धावत येत असताना स्ट्रेट त्याने हा झेल टिपला आणि आणखीन एक धक्का दिलाय. आता रणझुंजार वैभव वाडीला सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय असं दिसतंय आणि त्याचमुळे स्वतः कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये, कारण या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे संदेश पार्टेला. असे फसलेले सामने त्याने लीलया आपल्या टीमला जिंकून दिलेले आहेत रणझुंजार कडून खेळत असताना. त्याच्यामुळे संदेशवर तेवढाच विश्वास दाखवलाय. संजय चव्हाण यांनी जे टीमचे संघमालक आहेत रणझुंजार वैभववाडीचे, आणि ते नेहमीच सहकुटुंब उपस्थित असतात या स्पर्धेसाठी, त्यांचंही सहर्ष स्वागत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 16 चेंडू आणि 14 धावा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, अपील देखील केली आहे. अंपायर कडे स्पष्ट नकार येतोय आणि पाहूया पंचांचा इशारा, लेग बाय. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत या स्पर्धेचे रणझुंजार वैभववाडी, त्याच्यामुळे याही टीमवर सर्वांच्या नजरा होत्याच. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रणझुंजार वैभववाडी कधी खेळतोय, कोणते खेळाडू असतील. मी कालही उल्लेख केला होता की कातळी संघाने कधीच ही स्पर्धा गाजवली नव्हती, परंतु मिसबा हॉलिडेज कातळीने आता सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. या वर्षी नवीन विजेता मिळेल का हा प्रश्न आहे. लीग फॉर्मॅट मध्ये पहिला संघ कोणता ठरेल हे पाहायचंय. चांगला फटका, डीप मध्ये मिड विकेट आहे, बॉल पडतोय, टप्पा घेत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव. प्रीतम होता
डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 14 बॉल 12 धावा, 17 धावा झाल्यात फलकावर. 14 चेंडू 12 रन. दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानामध्ये. संदेश पार्टे देखील हे मैदान गाजवून गेलाय. 18 वर्ष क्रिकेट याच मैदानावर तोही खेळलाय. अनुभव आहे या क्रीडांगणाचा त्याच्याकडे. गोपाल बट्टा 22 वर्ष खेळलाय. कमी गतीने परंतु इथे क्लीन बोल्ड. यॉर्करचा प्रयत्न पुढे टाकलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. संदेश पार्टे आउट. अनिकेत फलंदाजीसाठी. संदेश पार्टे परतलाय. अनिकेत माने फलंदाजीसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. लक्ष कठीण होऊ शकतं. इथूनही कमबॅक करावं लागेल तिरुपती सावर्डेला. हा सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करतायत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज. पुढचा बॉल. ओहो, चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी होते. रनआउटची संधी. तत्पूर्वी एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने षटक क्रमांक 30 इथे संपलंय. 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा ही मागची विकेट. संदेश पार्टे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. यष्ट्यांच्या बरोबर मध्ये जाऊन बॉल धडकलाय आणि विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजाने. आता 12 बॉल 11 धावा करायचे आहेत. 12 चेंडू 11 धावा. तुम्ही पाहताय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्यांदा ही स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये खेळवली जाते. बारा बॉल आणि 11 रन करायचे आहेत. हा सामना देखील कमालीचा रंगू शकतो. इथूनही कमबॅक करावं लागेल. एक हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर दबाव आणला तर मात्र या मॅच मध्ये चांगला संघर्ष रंगेल. बारा बॉल 11 रन. हे षटक खूप महत्वाचं आहे. बरकतने मागच्या डावामध्ये 5 विकेट घेतल्या. श्रीकांत खुने गोलंदाजीसाठी मागच्या मॅचचा हिरो. 1 विकेट घेतली. बॅटिंग चांगली केली परंतु आता धावा डिफेंड करू शकेल का हे पाहायचंय. मैदानामध्ये फलंदाजीसाठी अनिकेत माने त्याचबरोबर वासिक मैदानामध्ये खेळतोय. दोन्हीही आक्रमक बॅटर आहेत. प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल. श्रीकांतचा बॅटची आतमधली कडा प्ले डाऊन होता होता राहिलाय. जवळून गेलाय बॉल विकेट कीपर कडे. अभिषेक आंगणेने बॉल अडवलाय. तोपर्यंत धाव मिळताना दिसणार नाही. 11 बॉल 11 रनची आवश्यकता. एक बॉल महत्वाचा आहे. प्रेक्षकांना माहिती आहे या सामन्याचं काय महत्व आहे. हा सामना जिंकला तर तुम्हाला थेट 6वा मॅच खेळायचा आहे या स्पर्धेमध्ये. विश्रांती मिळते. काल कातळी टीमला मिळाली आणि ते जिंकले शेवटच्या मॅच मध्ये. फुल टॉस. खराब गोलंदाजी. त्याचा खरपूस समाचार. बॉलला पाठवले सीमा पार. रणझुंजार वैभववाडीच्या खात्यात 6. चांगली बॅटिंग अनिकेतच्या बॅट मधून हा षटकार येतो. अनिकेत मानेने मिडविकेटच्या पलीकडे ठोकला हा षटकार. ज्युसी फुल टॉस. मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली बॅटला किस करत असताना. कारण बॅट हे वेपन प्रत्येक फलंदाजासाठी खूप महत्वाचं वेपन ठरतं. बॅटमुळे तुम्हाला एक नाव मिळतं, प्रतिष्ठा मिळते, एक सन्मान मिळतो, अनेक टीम मध्ये खेळण्याची संधी मिळते आणि त्याच बॅटने तुमचा गौरव होतो, नावाची चर्चा होते. षटकार मारल्यानंतर बॅटला किस केलं फलंदाजाने, तेच दाखवलं जातं. वाह काय टेलिकास्ट आहे. tenniscricket.in
भारताची नंबर 1 वेबसाईट. 9 बॉल 4. पुढचा बॉल. हो इकडे मात्र लॅप शॉट मागे मारलाय. फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. हे आधुनिक फटके आहेत. लॅप शॉट, शॉर्ट आर्म जॅप, त्याचबरोबर दिल स्कूप, सुपला, स्विच हिट, रिव्हर्स स्वीप. हे फटके पूर्वी थोडेसे कमी खेळले जायचे, परंतु आता सर्रास खेळले जातात. लेफ्ट आर्मरच्या विरुद्ध तर सातत्याने हेच फटके मारले जातात. संदेश पाटे सहमत असतील, कारण ते त्याच बॉलवर आउट झालेत. पुढचा बॉल समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा खाली येतोय. कॅच होईल. इथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज आउट होईल. आउट होणारा फलंदाज अनिकेत माने. मैदानामध्ये चाललाय ओमकार. ऋषिकेश जोरीच्या जागेवर ओमकार ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये गेलाय. 7 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे या स्पर्धेमध्ये, तो तुम्ही कधी वापरू शकता. ऋषिकेशने फिल्डिंग केली, यष्टीरक्षण केलं. आता बॅटरची आवश्यकता आहे टीमला, त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या डावामध्ये त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर वापरलाय. IPL पासून हा रूल भरपूर प्रचलित झालाय. अनेक स्पर्धांमध्ये इम्पॅक्ट रूल वापरला जातो आणि इम्पॅक्टने इम्पॅक्ट पाडला या स्पर्धेमध्ये. 7 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. इथे डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाईल. श्रीकांत खुनेचा फुलटॉस. 1 बॉल चुकीचा टाकला श्रीकांतने या ओव्हरमध्ये, परंतु जर तरला महत्व नसतं. क्रिकेट वर्तमानात खेळलं जातं. हा बॉल महत्वाचा आहे. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. ओमकारसाठी हा बॉल थोडासा लेट खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, त्याने बॉल अडवलाय. आय थिंक संजय पाकळे, बंधू पाकळे. 1 धाव इथे मिळेल. 2 धावांची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. या मॅच मध्ये अजूनही संघर्ष करताना दिसतोय तिरुपती सावर्डेचा संघ. जरी 29 धावांचं लक्ष्य असेल तरी देखील विरोधी टीमला झुंजवलंय त्यांनी. 6 बॉल 2चं समीकरण आलंय. या धावा रोखल्या जातील का? इम्पॅक्ट प्लेअर ओमकार मैदानामध्ये. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी शिरुविक च्या खांद्यावर. श्रीकांत शिरुविक. शिरुविक गोलंदाजीसाठी आलाय. अलिबाग पेजारी परिसरातील गोलंदाज. पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि आता सामना हळूहळू संपत आलाय. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा होत आहेत 28. एका धावेची आवश्यकता. स्कोर लेवल 6 बॉल मध्ये 1 रन.
हे समीकरण. शिरुविक पुढचा बॉल घेऊन ओमकारसाठी, ओमकारने सामना संपवलाय. चांगला फटका, कव्हर्सला दिशा दिली आणि 4 धावाने हा सामना फिनिश होतोय. हा सामना इथे जिंकलाय रणझुंजार वैभववाडी या टीमने. हा संघ शेवटच्या मॅच मध्ये आज रात्री खेळताना दिसेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल गोलंदाज बरकत या गोलंदाजाला, ज्याने 5 विकेट हॉल इथे मिळवला. 5 पर